सर्वपक्षीय गटनेते, विरोधी पक्षनेता आणि महापौर उपमहापौरच्या दालनात महासभा होण्याच्या आधी 2 दिवस मीटिंग झाली. ह्या सगळ्या प्रोव्हिजन झाल्यानंतर महासभा ठेवली जाते. पण गेली 3 महिने सातत्याने आम्ही बघतोय की विरोधी पक्ष जेवढा आक्रमक नाही आहे तेवढा बीजेपी युतीत राहून प्रत्येक वेळी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतोय. ह्या गोष्टीला आमचा विरोध होता. त्या विरोध झाल्यानंतर तरी आम्ही लक्षवेधी चालू दिली. 4 ते 5 तास लक्षवेधी चालली. ते लक्षवेधी चांगली होती. आमच्या सर्व सदस्यांनी त्याच्यावरती भाष्य केलं आणि त्यांच्याशी त्या लक्षवेधीची जी काय खरोखर लक्ष वेधलं आणि ते वेधण्याचं काम आमच्या सर्व सन्मानित सदस्यांनी केलं. त्यानंतर आमच्या सन्मानित सदस्यांचं म्हणणं होतं की जशी गेली 10 वर्षे 20 वर्ष महासभा चालते त्याप्रमाणे प्रश्न उत्तरे पण घ्यावे. पण त्यांनी ते प्रश्न उत्तर न घेता विषयपत्रिका चालू केली. विषयपत्रिका चालू करतेवेळी त्यांनी विषय 5 मिनिटांमध्ये सर्व विषय मंजूर केले. आमचं म्हणणं सभागृहाला किंवा सन्माननीय मित्रपक्ष शिवसेनेला होतं की विषयपत्रिकेवर संपूर्ण सदस्यांना त्यांच्या विषय मांडायला चर्चा करायला वेळ द्यावा. हे 10 मिनिटांमध्ये जर 200 300 विषय मंजूर करत असतील असे गेले 3 महासभेमध्ये त्यांनी असेच केलेलं आहे. ह्याला आमचा विरोध आहे. त्यानंतर विषयपत्रिका सुरू करण्यात आली, परंतु त्यांनी प्रश्नोत्तर अगोदर घ्या. मला असं वाटतं की माझी देखील प्रश्नोत्तर होती, पण मला देखील महापौरांनी बोलवून सांगितलं होतं की आपण प्रश्नोत्तर ही विषयपत्रिकेच्या नंतर घेणार. मी देखील त्याला ॲग्री केलं होतं, परंतु जाणीवपूर्वक फक्त पूर्वनियोजित कट असल्या पद्धतीने जसा काही गोंधळ घालण्यात आला आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं अशा चुकीच्या पद्धतीने घोषणा देणं. उपमहापौरांनी महापौर डायसवर बसलेले असताना वर्ण मी सभा चालून देणार नाही, मी असं हे असं बोलणं हे असंविधानिक आहे. कुठेतरी हे सगळे प्रकार थांबले पाहिजेत. हे सगळं पूर्वनियोजित असं माझं म्हणणं आहे. प्रत्येक गटनेत्याला आपलं मत मांडायचं असतं आणि सभागृह सुरळीत व विषयांवर कसं चालेल ही आपसातली चर्चा होते. ज्या गटनेत्याला किंवा ज्या पक्षाला ज्या बाबतीत पसंती नसतं तो त्याची भूमिका सभागृहात मांडतो. या महासभेत 2 प्रश्नावर निर्णय घेण्याचं होतं. एक तर सर्वप्रथम महापौरमार्फत एक प्रस्ताव आला होता जे आम्ही सर्वांनी मंजुरी केली की यावेळी 2 दिवस होऊ द्या का 3 दिवस होऊ द्या, विषयांवर चर्चा होणार. म्हणजे विषयाला धरून नव्हे तर विषयांवर चर्चा होणार हे आमचं ठरलं होतं. म्हणजे सहसा की आज सभा संपली नाही तर सोमवारी घेऊ, सोमवारी नाही संपली तर बुधवारी घेऊ, एवढं आमचं ठरलं होतं. आणि असं पण ठरलं होतं की जे महापौर मोदींनी सभागृहात अवगत केलं की पहिले लक्षवेधी, त्याच्यानंतर एजेंडा आणि एजेंडानंतर प्रश्न उत्तर घेऊ. खरं म्हणजे म्हणायला गेलं तर प्रश्न उत्तराचा तास सभागृहात फक्त अर्धा तासच असतो. पण सर्व सदस्यांची भावना लक्षात घेता 14 प्रश्न उत्तरं आली होती. अर्ध्या तासात ते 14 लोकांना काय प्रश्न उत्तराचा वेळ पुरणार नाही, पण 14 प्रश्न उत्तरं आली होती म्हणून आम्ही अर्ध्या तासात तो विषय संपणार नाही म्हणून सर्व गटनेत्यांनी सांगितलं का 14च्या 14 प्रश्न उत्तरं घ्या. म्हणून महापौरांनी आमचं ठरलं की एजेंडा संपल्यानंतर भले ते प्रश्न उत्तर मग 2 दिवस चालले तरी सभा चालली पाहिजे. जेव्हा एक निर्णय सभागृह चांगला चालावं म्हणून जेव्हा होतात तर असं आहे की प्रत्येक सदस्याला जसं आम्ही गटनेत्यामध्ये गेल्यानंतर आम्ही आमच्या नगरसेवकांना समजूत घालतो की बाबा तुझं प्रश्न उत्तर घेणार आहे आम्ही. पण भाजपनी जी आज ज्या पद्धतीने उपमहापौर साहेब येतात सांगतात प्रश्न, त्यांनी याचं एक स्पष्ट झालं आहे की गटनेत्यांनी उपमहापौर जे त्यांचे प्रतिनिधित्व करतात पक्षाचे ते असक्षम झालेत आज सदस्यांना पटवण्यात. आज त्यांनी सुरळीत सभागृह चालवायला पाहिजे. त्याच्यानंतर शिवसेनेला चिडवलं, मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला दोघांमध्ये, पण ते म्हणतात की गटमेटं ठरल्यानंतर हे तमाशा करणं योग्य नाही म्हणून त्यांनी सर्व विषय मंजूर केला. सहसा आज अपेक्षित होता की सभागृहात प्रत्येक विषयांवर चर्चा होईल, चांगले शहराच्या दृष्टिकोनातून चर्चावून निर्णय घेणे गरजेचे होते. की सभागृहामध्ये सभागृहाचं पावित्र्य पाळण्याची फक्त शिवसेनेने ठिका घेतलेली नाही, त्याच्याबरोबर सभागृहात जेवढे नगरसेवक आहे सर्व पक्ष आहे त्यांनी देखील तेवढी सभागृहाची सभ्यता पाळली पाहिजे. आपल्याला जर विषयपत्रिकेवरती जे विषय आहेत ते जर शांततेने सगळ्यांनी जर केले तर मला असं वाटतं सुरुवात जर तुम्ही केली नाही तर त्याला दुसरा कोणी देणार नाही. आपल्याकडून सुरुवात होते म्हणून प्रत्येक वेळी ह्या 3 महासभा आम्ही बघतोय की ह्या गोंधळातच गेलेल्या आहेत आणि ह्याच्या मागचं कारण फक्त बीजेपी राहिलेली आहे. हे का राहिलेली आहे मला आजपर्यंत कळलेलं नाही, कारण युतीत असताना देखील आपण विरोधी आहोत हे भास नेहमी ते आम्हाला जाणून करून देतात. आणि आज तर त्यांनी प्रामुख्याने शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी केली तर ह्याच्यावरनं दिसून आलंय की एकीकडे तुम्ही सत्तेत पण राहताय आणि आमच्या विरोधात देखील बोलतायत.
ही चुकीची पायंडा ते कुठेतरी पाळत आहेत. आणि विषय मंजूर करणं आणि राष्ट्रगीत घेऊन राष्ट्रगीताचा अपमान करणं हे चुकीचं काम त्यांनी केलेलं आहे. राष्ट्रगीताचा अपमानाचा वापर गैरकारभारासाठी करतात. त्यासाठी आम्ही सन्माननीय महापौर आणि आयुक्त साहेब यांना निवेदन देणार आहे. तसंच पोलीस स्टेशनलाही गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही जाणार आहोत. धन्यवाद. जय असो. मला त्यांची मानसिकता कळलेली नाही आणि आज मला बाहेर आल्यानंतर कळलं की त्यांनी शिवसेना मुर्दाबाद ह्या घोषणा केलेल्या आहेत. तर खरं तर युती धर्म फक्त आम्हीच पाळायचा आणि त्यांनी पाळायचा नाही असं जर ठरवलं असेल तर मला असं वाटतं त्यांनी आमच्या सत्तेतनं बाहेर पडणं योग्य असेल माझ्यासाठी तरी. जरी वेळ संपला असला तरी नंतरच्या दिवशी परंतु प्रश्नोत्तरं पूर्ण घ्यायची. सभागृहामध्ये अजेंडावर जे विषय असतील त्याच्यावर सविस्तर चर्चा करायची अशा प्रकारचा निर्णय झालेला असताना आज या ठिकाणी मुद्दामहून या सभेमध्ये प्रत्येक विषयावर चर्चा होऊ नये एवढंच एक डोळ्यासमोर ठेवून मुद्दामहून त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं आमची